बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगलेला पुण्यातून पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपींना लोकेशन पाठवणाऱ्या सिद्धार्थ सोनवणेला देखील पोलिसांनी अटक केली आहे। या तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी आता कोर्टाने सुनावलेली आहे। दोन्ही आरोपींवर मोक्का लावण्याची पोलिसांची तयारी आहे। पोलिसांच्या युक्तिवादामध्ये त्या संदर्भात माहिती मेन्शन करण्यात आलेली आहे। दरम्यान सुनावणीच्या दरम्यान कशा पद्धतीचा युक्तिवाद झाला तोही आपण पाहूयात। सरकारी वकिलांचं म्हणणं होतं आरोपींना संतोष देशमुखांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही। आरोपीचे वकील म्हटले आरोपींना हत्येचा पश्चाताप नाही असं म्हणता येणार नाही। सरकारी वकील म्हटले आतापर्यंत कोणाचा आश्रय घेतला याचा तपास करायचा आहे। आरोपीचे वकील म्हटले आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे असलेले मुद्दे पुरेसे नाहीत। सरकारी वकील म्हटले एक आरोपी फरार आहे, कृष्ण आंधळे, त्याचाही शोध घ्यायचा आहे। आरोपींचे वकील म्हणतात जवळपास या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सरकारी वकील म्हणतात हत्येमागील मास्टरमाइंड कोण आहे शोधायचं आहे। आरोपीचे वकील म्हणतात विष्णू साठे यालाही आधीपासूनच अटक करण्यात आलेली आहे। सरकारी वकील म्हटलेत आरोपीला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या। आरोपीचे वकील म्हटले 15 दिवसांच्या पोलीस कोठडीला त्यांनी विरोध केला। तर आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी आता कोर्टानं दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुनावलेली आहे। कोर्टाचा हा महत्त्वाचा निर्णय, आरोपींना आता 14 दिवसांची पोलीस कोठडी। दरम्यान ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात फरार आरोपींना कशी अटक झाली। संशयित आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांकडून माहिती मिळाली। तिघांच्या मागे एसआयटी सोबत सीआयडी आणि बीड पोलिसांची टीम होती। आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम तयार करण्यात आली होती। आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन आणि संपर्कात असलेल्यांकडून माहिती मिळाली। आरोपींच्या नव्या सिमच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचं लोकेशन देखील कळलं। लोकेशनच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली आणि अखेर हे आरोपी आता पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले आहेत। सुदर्शन घुले हा नेमका कोण आहे पाहूयात। बीडच्या टाकळी गावातील सुदर्शन घुले हा रहिवाशी आहे। 7वी पर्यंतचं शिक्षण झालेला घुले 27 वर्षांचा आहे। ऊसतोड मुकादम म्हणून तो काम करतो। मजुरांकडे घुले वसुली देखील करायचा। सुदर्शन घुलेवर 10 वर्षात 10 गुन्हे दाखल आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।